नमस्कार. नमस्कार. आज आपण ॲग्रिकॉसच्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये शिमला मिरचीच्या पूर्वतयारीची लागवडीची पद्धत जी आहे ती आपण बघणार आहे. म्हणजे शिमला लागवड करण्याआधी आपल्याला काय काय पूर्वतयारी करायची आहे ह्याच्याबाबत आपल्याकडं विजय पासले हे अनगरच्या शेजारील शेतकरी आहेत आणि त्यांनी नुकतंच इथं तुम्हाला दिसेल हे स्ट्रक्चर वगैरे, तर ह्या स्ट्रक्चरवर त्यांचं द्राक्ष होतं आणि त्यांनी ते द्राक्ष काढून शिमला मिरची लागवडीचा 4 एकरचा प्रयोग ह्यावर्षी करायचं नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यानुसार त्यांनी ह्यावर्षी तो प्रयोग का करू इच्छिता? नमस्कार. हां माझं नाव नानासाहेब पासले. सर, काय झाले, ह्या निसर्गाच्या अभावे आणि वातावरणानं ह्यानं त्यानं आपल्याला 1-2-3 वर्ष झाली द्राक्षाच्या पिकात उत्पादन ॲव्हरेजला कमी आलेलं आहे. बाग मग ॲव्हरेज कमी निघत असल्यामुळं खर्च मोठा आहे. द्राक्षाचा खर्च मोठा असल्यामुळं परतळ लागत नव्हती. त्याच्यामुळे का आम्ही एक विचार केला, बाबा दरवर्षीच्या तोट्यात जायचं आहे ते आपण काढून दुसरं काय तर करू, अशा हिशोबानं आपण एक मिरचीचं नियोजन करायचं चालू केलेलं आहे. आणि ते आता आपली योगायोगानं गाठ झाली. तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभले आणि तुमच्या नियोजनाखाली आम्ही आता काम चालू केलेलं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही ही द्राक्षबाग करत होता. द्राक्षबागामध्ये अडचण आल्यानंतर आपण आता शिमला मिरचीचं नियोजन इथं करायला लागलेलो आहे. ह्या रानामध्ये तुम्ही काय काय आत्तापर्यंत कामं केली द्राक्षबाग काढल्यापासून ही तुम्ही सारा शेतकऱ्यांना सांगावी. त्यात काय केलं, पहिल्यांदा बाग काढताना सुरुवातीला आपल्या मशीननं वरनं कट केली बरोबर. झाडं, परत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं उपसून काढलं सगळं. ओके. उपसून काढलं आणि ह्याला सर भरपूर मेहनत केलेली आहे. ह्याला चारी बाजूनी मेहनत केली, आडवी, उभी आणि अशी तिरकी, अशी 4-4 वेळा प्रत्येक मेहनत इकान चालवलेला आहे. त्याच्यामुळे ह्या रानाला अशी म्हणजे अशा पद्धतीने रानाला क्वालिटी आलेली आहे. बरोबर आहे. हां. तर द्राक्षबाग काढल्यानंतर ह्या रानाला भरपूर मेहनत करून हे रान सरासरी महिनाभर ह्या उन्हाळ्यामध्ये आपण तळू दिलेलं आहे. बरोबर आहे. का तळू दिलं आहे, तर ह्याच्या पाठीमागचं खूप मोठं कारण आहे की जमिनीमध्ये ज्या काही द्राक्षाच्या झाडामध्ये ज्या बुरश्या तयार झाल्या होत्या त्या बुरश्या मरून जाण्यासाठी आपण हे जास्तीत जास्त तळून दिलं होतं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण याचं माती पाणी परीक्षण करून घेतलं का? आता हो, माती पाणी परीक्षण करून घेतलं. ॲग्रिकॉसच्या माध्यमातून पासले साहेबांनी ह्याचं माती पाणी परीक्षण करून घेतलेलं आहे. आणि जे तुम्ही शेणखत आत्ता टाकतात ते शेणखत टाकण्याची पद्धत आणि बेड तयार करण्याची पद्धत ह्याच्याविषयी शेतकऱ्यांना तुम्ही थोडंसं 2 गोष्टी सांगाव्यात. बेड तयार करायची पद्धत म्हणजे सर काय झाले, रानाला मेहनत भरपूर झाली ती, मग त्याच्यामुळं ही माती एवढी वर चढली, ती एका बारीत काय चढली नाही. ही 4 वेळा माती मला वर चढवायला लागली. बरोबर. आधी थोडं 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 करीत अशी 4 वेळा माती वर चढवलेली आहे मी. आणि माती वर चढवून दोन्ही साईडनं सर रिजलच्या साह्यानं बेड घालून घेतलाय. मध्ये थोडं खतासाठी गॅप ठेवलाय आणि त्यात आता खत भरायचं चालू आहे, गावखत भरायचं चालू आहे. बरोबर आहे. हो. गावखत जे तुम्ही भरताय हे तुमचं स्वतःचं गावखत आहे का? नाही, हे विकत घेतलेलं गावखत आहे. हां. आणि मग गावखत तुम्ही जे भरलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय बघून ते गावखत घेतलंय आणि ते कशा पद्धतीनं ते बघायला हवं हे सुद्धा शेतकऱ्यांना सांगा. अशा पद्धतीने बघायला हवं की गावखत पूर्ण कुजलेलं पाहिजे आणि चांगलं असं लाल म्हणजे शेणखत असलेलं गावखत घेतलंय सगळं. म्हणजे पाला पाचोळा नाही घ्यायचा, कडबाकुट्टी नाही, काय नाही असं स्वच्छ बघून गावखत घेतलेलं आहे. बरोबर आहे. हा. एकरी किती गाड्या तुम्ही गावखत टाकले? आता एकरी आता ह्याला 3 टेलर टाकावलोय मी. 3 टेलर टाकले. धन्यवाद. निश्चितच आता 9 बाय 1 फुटावर 2-2 रोपं अशा पद्धतीचं त्यांनी नियोजन ही नर्सरीला देऊन एकरामध्ये सरासरी 9 बाय ह्याच्यावर 8 ते 9 हजार रोपं त्यांची प्रति एकरी लागत आहेत. आणि ह्या पद्धतीचं नियोजन आता त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही दिलेल्या माहितीचा निश्चित शेतकऱ्याला सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होईल. धन्यवाद.